नमस्कार मित्रांनो, तर शेतकरी कर्जमाफी 2026 याबाबत एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आलेली आहे. तर ही बातमी काय आहे त्यासाठी अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नंतर आपण या व्हिडिओच्या बाबत बोलू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार. प्राप्तिकर भरणाऱ्या 94,000 शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलंय. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आहे. तर ही खूप आनंदाची बातमी आहे. तर पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आलेले होते त्यांना उद्यापासून एक खट्टे डीबीटीद्वारे पैसे पाठवले जाणार आहेत. तर यामध्ये महत्त्वाचं असं की ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांनाच या ठिकाणी आपले कर्जमाफीचे पैसे खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की जे 94,000 शेतकरी आहे, जे शेतकरी प्राप्तिकर भरतात त्यांना या योजनेचे पैसे पाठवले जाणार नाही आहे. ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांनी आपली प्राप्तिकर भरलेले आहे त्यांना या ठिकाणी योजनेचे पैसे मिळणार नाही आहे. फक्त जे शेतकरी खरोखर पात्र आहे त्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांच्याच खात्यामध्ये उद्यापासून पैसे यायला सुरुवात केल्या जाणार आहे. पहिली यादी जी आहे जवळपास 16 लाख शेतकऱ्यांची जाहीर करण्यात आलेली होती आणि या सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळेस 7,000 कोटी रुपये डीबीटी प्रणालीद्वारे पाठवल्या जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये आले नाही त्यांना दुसऱ्या यादीची वाट या ठिकाणी पाहणे गरजेचं राहणार आहे. येणार 10 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान ही यादी जाहीर होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलेलं आहे पण तुम्हाला कर्जमाफीचे पैसे रक्कम जे हे तुमच्या खात्यामध्ये आले नसेल, तुम्हाला आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे हे चेक करणे गरजेचं राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवले जाणार आहे. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे ज्यांनी आपली ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच या ठिकाणी पैसे डीबीटीद्वारे प्राप्त होणार आहे. जर तुम्ही आतापर्यंत आपली ई-केवायसी केली नसेल लवकर आपली ई-केवायसी करून घ्यायची. ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.